3 लिंब घेतलेली आहेत, ही बघा. आणि हे पाव चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. तसेच ही 3 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. जिरा पावडर घेतली आहे पाऊण चमचा. गरजेप्रमाणे साखर लागणार आहे. आणि 1 तांब्याभर मी पाणी घेतलेलं आहे आणि एक भांडं घेतलेलं आहे. आता प्रथम आपण सर्व लिंब कापून घेऊया. आता या तिन्ही लिंबाचा रस काढून घेऊया आपण. सरबत करताना तुम्ही साखरेच्या ऐवजी पिठी साखर जर वापरली तर अगदी पटकन सरबत तयार होतं. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. माठातलं पाणी घातलेलं आहे मी. लिंबू सरबत तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. आता आपण काळं मीठ घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जिरा पावडर घालायची आहे. त्यानंतर ही साखर घालत आहे मी. तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा सब्जा अर्धा तास अगोदर भिजत घालून तो देखील या सरबतात घालू शकता. यात आपण आता थोडंसं सैंधव पण घालून घेऊया, किंवा साधं मीठ हवं असेल तर ते देखील घालू शकता थोडंसं. इतर काही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक, लस्सी अशी पेय पिऊ शकता. आपलं सरबत तयार झालेलं आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे गोल करून घेतलेल्या आहेत चकत्या लिंबाच्या. त्या ग्लासाला लावून घेऊया आपण. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी उपयोगी असं हे लिंबाचं सरबत तयार आहे. आता आपण यात बर्फाचे खडे घातलेले आहेत आणि पुदिन्याच्या पाण्याने सजवत आहोत. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.